आपलं राहिलंय. तर आपल्याला आज आपण ते घेऊ. आणि आपण मध्येच थांबलो होतो की योगामध्ये, मेंटल हेल्थ मध्ये योगाचा जो रोल आहे त्याच्यामध्ये कसं कसं वापरायचं ते आपण मागच्याच बघत होतो. तर ते पण बघू आपण. तर सुरुवातीला आपण काय बघू की ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे काय. हम्म तर आता ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे काय असतं. तर ऑब्सेशन एखाद्या गोष्टीबद्दल, की तुम्ही आता विचार करा. एखादा माणूस किंवा एखादी बाई किंवा एखादा मुलगी किंवा मुलगा काय असेल ते, तर एखादी गोष्ट काय करू शकतात की रिपीटेडली रिपीटेडली तीच 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 गोष्ट काय करत असतात. म्हणजे अनिवार्य विचार कृती विकृती आपण असं मराठीत म्हणतो. की म्हणजे ते विचार कितीही काहीही केलं तरी काय होतात की मनातून जात नाहीत, म्हणजे त्याच्या विचारावरती काही कंट्रोल नसतो. मग ते कशाचाही विचार करतील आणि खूप साध्या साध्या गोष्टींचा ते विचार करतात. आणि ते विचार काही केल्या कमी होत नाहीत. आपण त्यालाच काय म्हणतो, त्याच विकृतीला आपण मंत्रचळ असं म्हणतो. मंत्रचळ म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचं म्हणजे चळ म्हणजे काय की एखादी गोष्ट काही केल्या आपण त्याच्यातला आपला पाठलाग सोडत नाही. मंत्रचळ कसं म्हणजे तसं मंत्रचळासारखं, म्हणजे मंत्रांचा कसा आपण परत 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 रिकरंट जाप करतो, तशी ती विचार किंवा ती कृती आपला पिछा सोडत नाही. आणि कंपल्शनली काय होतं की रिपीटेडली एकच गोष्ट विचार करतात. म्हणजे आता थोडक्यात मनात येऊन असा जो विचार असतो तो सारखा मनात वारंवार 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 येतो, वेढा देऊन बसतो आणि छळतो. मग तो हा पछाडणारा विचार असतो. आणि कुठली पण कृती किंवा वर्णन असू दे, ते पण काय होतं की आपल्या हातून काय होतं की वारंवार कृती करायची, पुन्हा पुन्हा कृती करायची काय होते, तीव्र प्रवृत्ती काय होते, निर्माण होते. मग ह्याच्यामध्ये ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर मध्ये साधारणतः म्हणजे थोडक्यात काय तर त्याला मंत्रचळ नाव आहे. मनात येऊ नये असे विचार वारंवार येत राहतात आणि मानाला सारखे वेढा देऊन बसतात. नंतर सेकंड काय की विशिष्ट कृती पुन्हा पुन्हा करायची आपल्याला काय होते, तीव्रता निर्माण होते. आणि हे सगळं कळत असतं की आपल्याला हे करणं चुकीचं आहे, किंवा हे सगळं कळत असतं पण ते वळत नाही कृती केल्याशिवाय, किंवा व्यक्तीला चैन पडत नाही. मग आणि ती कृती जणू त्या व्यक्तीचं काय होते, चक्र बनते. एक चक्राप्रमाणे सारखं तेच 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 तेच. त्याची उदाहरणं काय, सतत सतत हात धुणे, सतत स्वच्छता करणे, सतत एखादी गोष्ट रिपीटेडली करत राहणे. म्हणजे ती धुतलेली आहेत, समजा कपडे धुतलेले आहेत हे माहीत असून पण परत 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 ते घाण आहे तसे समजून त्याला सारखं धुत राहणे, तेच तेच गोष्टी. हात पण किती पण काही पण म्हटलं तरी काय होणं की त्याचं आपल्याला तेच हात परत परत रिकरंटली धुणे. मग ते कोविडमध्ये असं, किंवा एखाद्याला वाटलं की बाबा आपल्याला रेबीज च कुत्रं कोणीतरी आपल्या बाळाला चावलंय, तर मग ते सारखे रिपीटेडली वाईट विचार येत राहतात. किंवा ती मुलगी जरी त्या कुत्र चावलेली मुलगी घरात आली तरी तिच्याविषयी वाईट विचार, किंवा तिच्यामुळे आपल्यामध्ये पसरेल का, मग आपल्याला अडचण येईल का, मग ते सारखं कंटिन्युअसली त्या मुलीला टाळणे, स्वच्छता राखणे, हात धुणे कंटिन्युअसली, अशा गोष्टी काय होतात की ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर मध्ये काय होतात, कंटिन्युअसली चालू होतात. थोडक्यामध्ये काय, तर मग ह्याच्यामध्ये सिमटम्स काय दिसणार की पेशंट मध्ये काय होणार की सारखे सारखे विचार येत राहणार. हम्म त्याच्यानंतर काय येत राहणार की एकच कृती ते काय करत राहणार, वारंवाररित्या करत राहणार. आणि त्याच्यामुळे काय होतं की मग आपोआपच काय होतं, त्याचा त्या व्यक्तीला तर त्रास होतोच, पण त्याच्या आजूबाजूच्या लोकांना पण त्या स्वच्छतेचा त्या ह्याचा काय होतो की हे होऊ शकतं. तर मग ह्याच्यामध्ये साधारणतः काय विचार असू शकतात, तर कशाची तरी भीती असू शकते, की लोकांची भीती असू शकते, वातावरणाची भीती असू शकते. नंतर काय असू शकतं की साधारणतः कुठल्या पण म्हणजे स्वतःला किंवा इतर लोक आपल्याला काय होतात की अग्रेसिव्हली मारतील, त्रास देतील ह्याची भीती वाटायला लागते. नंतर कुठल्या तरी गोष्टीची सारखी चिंता किंवा काळजी काय होत राहते, लागून राहते. मग ती मुलांची असेल, नवऱ्याची असेल, किंवा एक्स्ट्रीम कशाच्या कशाची काळजी किंवा हे लागून राहते. मग त्याच्यामध्ये कधी कधी दुसऱ्याला गमावण्याची भीती, म्हणजे जवळच्या व्यक्तीला गमावण्याची भीती पण असू शकते. आणि म्हणजे त्याला काहीही अर्थ नसतो, मिनिंगलेस थॉट्स येतात. काही काही वेळेस आवाज ऐकू येतात, काही काही वेळेस शब्द ऐकू येतात, म्युझिक ऐकू येतं. रिपीटेडली कृती मात्र काही ना काहीतरी कंपल्सेटिव्ह रिपिटेटिव्ह बिहेवियर्स किंवा अशा व्यक्तीमध्ये चालूच राहतात. आता कंपल्सिव्ह कृती म्हणजे काय काय होत असतं कंपल्सिव्ह त्यांच्यातली, की मग सारखं घरातल्या कुठल्या पण वस्तू स्वच्छ करत राहणे,
कुठल्या तरी वस्तू ओळीने लावत राहणे, अरेंज करत राहणे, सारखं सारखं लॉक चेक करणे, लाईटचे स्विच चेक करणे किंवा इलेक्ट्रिक अप्लायन्सेस चेक करणे, डोअर चेक करणे, नंतर सारखं सारखं प्रत्येक एखादी गोष्ट केल्यानंतर पण रिपीटेडली चेक करत राहणे. मग काही काही नंबर्स किंवा रिपीटेडली काउंट करणे, एखादी गोष्ट काउंट, आता तुम्ही काहीतरी मोजायला बसवलं तर ते रिपीटेडली कंटिन्युअसली काउंट करत राहायचं, ते बंदच होत नाही त्यांचं काउंट करणं. म्हणजे एकदा काउंट करून परत दुसऱ्यांदा, म्हणजे त्यांच्या स्वतःवरच विश्वास नाही, परत परत रिपीटेडली दुसऱ्यांदा काउंट करा, तिसऱ्यांदा काउंट करणार, चौथ्यांदा काउंट करणार. असं काय असतं की त्यांचं बिहेवियर असतं. आता ह्या काय करतात की ह्याला ना साधारणतः काय केलं जातं की ह्यांच्यामध्ये मेडिकेशन देतात किंवा काय करू शकतात, त्यांना कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी दिली जाते. आता कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीमध्ये काय येतं की हे सीबीटी म्हणतो, ह्याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो आपण, सीबीटी. त्यांना काय केलं जातं की ह्याच्यामध्ये पेशंटला काय केलं जातं की काही गोष्टींच्या भीतीदायक गोष्टींना काय केलं जातं किंवा तसे इमेजेस किंवा त्यांना फोकस करायला लावलं जातं किंवा त्याच्यावरती हे करायला जातं, आणि थोडंसं माइल्ड टू मॉडरेट सिस्टीम मध्ये, आणि हळूहळू काय केलं जातं की त्यांच्याची अँझायटी वाढवून त्यांना त्याच्यासाठी तयार केलं जातं किंवा त्याच्यामध्ये त्यांचे रिस्पॉन्सेस काय आहेत त्या फिअर सिच्युएशनला ते बघून किंवा हळूहळू त्यांना ते ट्रेनिंग दिलं जातं त्या गोष्टींसाठी. मेडिकेशन खूप सिव्हिअर प्रमाणात असेल, खूप जास्त प्रमाणात असेल आणि त्याचं शक्यच नसेल, तर अशा वेळेस मात्र त्यांना मेडिकेशन दिलं जातं किंवा औषधं दिले जातात. हं? मग त्याच्यामध्ये काय असतात की सिरोटोनिन रिअपटेक इनिबिटर असतात. म्हणजे हे काय असतात की मेडिकेशन मध्ये सिलेक्टिव्ह जे असतात ते सिरोटोनिन जे रिअपटेक इनिबिटर म्हणून काम करणारे जे ड्रग्ज आहेत ते त्यांना ओसीडी मध्ये दिले जातात, आणि साधारणतः 6 ते 12 आठवडे म्हणजे 3 महिन्याच्या आसपास साधारणतः त्यांना ही ट्रीटमेंट 3 ते 6 महिन्याच्या आसपास दिली जाते. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू कमी आल्यानंतर नॉर्मल लेवलला आल्यानंतर मग आपलं योगा वापरणे, योगाचा यूज करणे किंवा कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपीचा यूज करणे, अशा गोष्टी काय केल्या जातात त्याच्यामध्ये केल्या जातात. नंतर सेल्फ केअर, स्वतःची काळजी कशी घ्यायची, आपली लाईफस्टाईल किंवा आपला आहार, आपलं डाएट, आपलं एक्सरसाइज, आपली झोप, आपल्या इटिंग हॅबिट्स, या सगळ्या गोष्टींचं काय केलं जातं, त्यांच्या स्ट्रेस अँझायटी कशी हँडल करायची, ह्या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये किंवा करायला सांगितल्या जातात किंवा त्याच्यामध्ये काय करायला सांगतात की त्या गोष्टींच्यावरती लक्ष देऊन आपला आहार नीट ठेवणे, कंटिन्युअसली व्यायाम करणे किंवा पूर्ण हेल्दी डाएट ठेवलं किंवा मानसिकता आपली नेहमी साधारणतः आनंदी ठेवणे किंवा विचार आले तरी त्यांना डिस्ट्रॅक्ट करणे किंवा वारंवार विचार न येऊन देणे. मग आपोआपच विचार परत परत नाही आले, याच्यामध्ये स्वतःवरती कंट्रोलच नसतो, त्यामुळे कधी कधी विचार परत येऊ शकतात, नाही असं नाही, परंतु त्यासाठी प्रयत्न करणे, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये साधारणतः सांगितल्या जातात. आता ह्याच्यामध्ये सिमटम मध्ये किंवा लक्षणामध्ये काय दिसतं ऑब्सेशन सिमटम मध्ये, तर ह्याच्यामध्ये हे तुम्हाला स्वतःला लक्षात येत नाही की कसल्या गोष्टीचं ऑब्सेशन आहे किंवा कुठल्या गोष्टीचं कंपल्शन आहे. तर ह्याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला घाणीची भीती निर्माण होते, कुठल्या पण कंटॅमिनेशन, इन्फेक्शन, डर्ट, धूळ, ह्या सगळ्या ह्याची काय होते, भीती निर्माण होते. आणि नेहमी शंका घेणार तुम्ही दुसऱ्यावरती किंवा टाइम वरती किंवा कशावरती पण तुम्ही काय करणार, नेहमी शंका घेत राहणार. नंतर काय, तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्रमाणे ओळीने अरेंज केलेली किंवा लावलेली लागते. नंतर काय होतं ह्याच्यामध्ये, कधी कधी खूप अग्रेसिव्हली किंवा आक्रमकपणे वागतात, म्हणजे इतके विचित्र विचार किंवा इतके अग्रेसिव्हली वागतात की स्वतःवरचा कंट्रोल निघून जातो आणि स्वतःला पण जखम करू शकतात किंवा इतरांना पण जखम देऊ शकतात ही लोक. नंतर न आवडणारे किंवा न चांगले नसणारे विचार किंवा अनवॉन्टेड थॉट्स म्हणतो आपण ज्यांना, जे विचार गरजेचे नाहीत असे विचार येतात. मग त्याच्यामध्ये अग्रेशन म्हणजे आक्रमकता असू शकतात, लैंगिक विचार असू शकतात, रिलिजियस म्हणजे ह्याच्यासाठी आढळून असे बऱ्याच गोष्टी असू शकतात. आता त्या कंपल्शन मध्ये काय येतं, आता कंपल्शन मध्ये ऑब्सेशन मध्ये हे सगळे विचार येतात आणि कंपल्शन मध्ये काय येतं की सगळ्या कृती येतात. आता कंपल्शन मध्ये मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, सारखं चेक करणे, सारखं काउंट करणे, सारखं ऑर्डर मध्ये लागणे, एखादं रुटीन स्ट्रिक्टपणे फॉलो करणे किंवा एखादी वस्तू सारखी वॉश करणे किंवा क्लीन करणे किंवा काय करायचं, सारखं
रिएश्युरन्स किंवा एखाद्या गोष्टीवरती विश्वासच ठेवायचा नाही. परत 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 रिपीटेडली एकच गोष्ट दुसऱ्याला सारखी सारखी विचारत राहणे. हे कसं काय असतं की त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला दिसून येतं. ह्याच्यामध्ये खूप सिव्हिअरिटी असेल, आपल्याला लक्षात येतं की सिव्हिअरिटी कधी येते, अग्रेशन असलं किंवा स्ट्रेस वाढत चालला किंवा स्वतःचा कंट्रोल अनकंट्रोल व्हायला लागले, तर अशा वेळेस मात्र डॉक्टरांना किंवा सायकॅट्रिस्टना दाखवावं लागतं आणि जे काही त्यांनी ड्रग्ज दिलेत किंवा जे काही हे दिलेत त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. आता ह्याचे कारण काय आहेत की ओसीडी किंवा ऑब्सेसिव्ह अनिवार्य विचार कृती विकृती होण्याची कारण काय आहेत? मग आता ह्याच्यामध्ये पहिली कारण म्हणजे बायोलॉजिकल कारण बघू आपण. तर बायोलॉजिकल कारणामध्ये काय होतात की आपल्या प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये शरीरामध्ये साधारणतः काहीतरी एन्झाइम्स, केमिकल एन्झाइम्स रिलीज होत असतात, हार्मोन्स रिलीज होतात. तर ह्याच्यामध्ये आपोआपच काय होतं की आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये जे काही नॅचरली नैसर्गिक प्रवृत्तीने जे काही एन्झाइम्स किंवा केमिकल्स स्त्रवतायत किंवा संप्रेरक म्हणू त्याला आपण किंवा स्त्राव जे स्त्रवतायत, ते काय करतात ब्रेन फंक्शनला किंवा आपल्या मेंदूच्या फंक्शनला विचित्र पद्धतीने स्त्रवून किंवा त्यांच्यामध्ये चेंजेस होऊन काय होतात की आपल्या ब्रेन फंक्शनला किंवा मेंदूच्या सद्विवेक बुद्धीला किंवा विवेक बुद्धीला ते काय करतात हॅम्पर करतात किंवा अडथळा आणतात. सेकंड क्लॉज हे बायोलॉजिकल क्लॉज आहे. थोडक्यात काय की केमिकल चेंजेस होतात किंवा एन्झाइम्स मध्ये किंवा संप्रेरकामध्ये चेंजेस होतात. जेनेटिक्स मध्ये असू शकतं. जेनेटिक्स म्हणजे काय की आपल्या आई वडिलांच्या मध्ये समजा हे जर स्पेसिफिक जीन्स असतील किंवा त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी आढळत असतील, तर त्या गोष्टी पण जेनेटिक्स किंवा आपल्यामध्ये पण काय होतात की परंपरागत किंवा वंशगत किंवा त्यांच्या आई वडिलांपासून आपल्याकडे येऊ शकतात. नंतर हे काय लर्निंग मध्ये पण येतं का? म्हणजे काय की तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती किंवा कंपल्सिव्ह बिहेवियर तुम्ही कधी म्हणजे तुम्ही ते शिकू शकता किंवा कृतीत आणता कधी तर एखाद्या फॅमिली मेंबरला करताना तुम्ही पाहिलंय किंवा त्यांच्याकडून शिकलात किंवा एखाद्या मूव्हीमध्ये किंवा एखाद्या पिक्चरमध्ये तुम्ही ह्या गोष्टी रिपीटेडली पाहिल्यात किंवा एखाद्या भीतीदायक पिक्चर पाहिला तर त्याच्यामध्ये पण त्याचं रूपांतर काय होऊ शकतं ओसीडी मध्ये होऊ शकतं. आणि सगळ्यात जास्त कॉजेस मध्ये रिस्क फॅक्टर काय आहेत तर फॅमिली हिस्ट्री. फॅमिली हिस्ट्री जर पेरेंट्स मध्ये असेल तर आपल्याला होण्याचे चान्सेस काय असतात सगळ्यात जास्त असतात. नंतर आपलं लाईफ जर चिंता आणि ताणतणावयुक्त गोष्टींनी पूर्णपणे भरलेलं असेल, सारखं समजा आपल्याला ट्रॉमॅटिक किंवा स्ट्रेसफुल सिच्युएशन्स येत असतील, तर ते काय होतात, त्याच्यामुळं पण ओसीडी होण्याची रिस्क किंवा ही काय होते, डबल होते. कारण त्याच्यामध्ये काय होतं, कंटिन्युअस स्ट्रेसमध्ये असल्यामुळे आपले थॉट्स किंवा आपले इमोशन आपल्या कंट्रोल्समध्ये राहत नाहीत. कधी-कधी तणावयुक्त परिस्थितीमध्ये आपण आक्रमक बनतो. नंतर अदर मेंटल हेल्थ डिसऑर्डर असतील आपल्याला समजा, की डिप्रेशन आहे, अँक्झायटी आहे. अशा गोष्टी जर आपल्याला अजून असतील, तर त्याच्यामुळे पण ओसीडी किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर होण्याची आपल्याला भीती असते. आता समजा जर तुम्ही ह्या डिसऑर्डरकडे लक्ष नाही दिलं, तर कॉम्प्लिकेशन पण येऊ शकतात. ह्याच्यामध्ये नातेसंबंधामध्ये बिघाड होऊ शकतो. आयुष्य नॉर्मल लाईफ जीवन जगणं पण अवघड होऊ शकतं. कधी-कधी आत्महत्येचे विचार मनामध्ये येऊ शकतात. कधी-कधी तुम्ही जे डेली लाईफ जगताय तुमचा म्हणजे तुम्ही जर गृहिणी असाल तर स्वयंपाक करणे, मुलं विद्यार्थी असतील तर शाळेत जाणे, पोलीस असेल तर तो पोलीस तर आपल्या ज्या कर्तव्य किंवा आपल्या ज्या डेली ड्युटीज आहेत, त्याचं लाईफ जगणं किंवा त्या सुद्धा करणं आपल्याला अवघड येऊन बघतं. कधी-कधी हेल्थ इश्यूज डेव्हलप होतात. कंटिन्युअसली आपण हात धुतला तर आपल्याला काय होतं डर्मॅटायटिस होणे किंवा आपल्याला स्किन इन्फेक्शन होऊ शकतात. सारखे-सारखे हात धुवून स्किन ड्राय होणे, व्हाईट पडणे, इचिंग होणे अशा गोष्टी होऊ शकतात. कधी-कधी काय होतं, की कुठल्याही गोष्टीमध्ये कंट्रोल बोलताना कंट्रोल राहत नाही किंवा सारखं एक्सेसिव्ह टाईम आपला कशामध्ये तर काही या स्वच्छतेच्या कामामध्ये किंवा रिच्युअलिस्टिक बिहेवियरमध्ये काय होतो आपला बराच कालावधी निघून जातो. मग आता ह्याला प्रिव्हेन्शन काय आहे का? तर नाही. तर ह्याला काय आहे फक्त आपण योगाद्वारेच किंवा योगा वापरूनच आपण हे सगळे मेंटल डिसीजेस काय करू शकतो आपण प्रिव्हेंट करू शकतो. नाहीतर हे काय होतात की आपल्या ह्याच्याबरोबर वाढत जातात. तर हे आता आपण काय पाहिलं की ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. आता तुमचे हे सगळे डिसीजेस जे काही आहेत तुमच्या सिलेबस मधले ते ह्याच्यामध्ये संपलेत. आपल्याला काय काय बघितलं आपण याच्यामध्ये कन्फ्लिक्ट बघितलं म्हणजे
संघर्ष बघितला, नंतर नैराश्य म्हणजे डिप्रेशन बघितलं, तिसरं अँझायटी बघितला, नंतर आपण चौथा काय बघितला, फ्रस्ट्रेशन बघितला, आणि नंतर पाचवा काय बघितला तर ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑब्सेशन, किंवा आता ह्याच्यामध्ये त्यांनी तुमच्या सिलेबसला फक्त ऑब्सेशन नाव टाकले. हा, तर मी तुम्हाला ऑब्सेशन आणि कंपल्शन दोन्ही सांगितले. ऑब्सेशन मध्ये काय होतं तर फक्त विचारांमध्ये फरक असतो, म्हणजे विचार येतात फक्त ऑब्सेशन मध्ये. ऑब्सेशन मध्ये सारखे मनात येऊ नये असे विचार मनात वारंवार येणे, याला काय म्हणायचं, फक्त ऑब्सेशन. आणि कंपल्शन काय, कृतीमध्ये वारंवारता येणे, दॅट इज कॉल्ड एज कंपल्सिव्ह. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला तुम्हाला फक्त ऑब्सेशन असं लिहिले त्या सिलेबसमध्ये, पण मी दोन्ही गोष्टी सांगितल्यात कारण त्यांना काय एक्सपेक्ट आहे पुढचं लिहिलेलं नाहीये का, त्यांना फक्त ऑब्सेशन एक्सपेक्ट आहे, मला लक्षात नाही आलं, म्हणून मी आपलं तुम्हाला दोन्ही सांगितलंय की अनिवार्य विचार म्हणजे ऑब्सेशन आणि कृती विकृती म्हणजे कंपल्सिव्ह डिसऑर्डर. म्हणजे कृतीमध्ये जर वारंवारता आली तर त्याला कंपल्शन म्हणायचं, आणि विचारामध्ये जर वारंवारता आली तर त्याला ऑब्सेशन म्हणायचं. तर हे तुम्ही आता मी जे काही सांगितले ते कसंही, म्हणजे नुसतं ऑब्सेशन आलं तरी हेच सगळं लिहू शकता, ऑब्सेशन कंपल्शन आलं तरी हेच लिहू शकता, नुसतं कंपल्शन आलं तर फक्त फक्त लिहिताना विचारांमध्ये लिहावं लागेल. ऑब्सेशन आलं तर तुम्हाला लिहिताना फक्त विचारांमध्ये वारंवारता लिहावं लागेल, कंपल्शन आलं तर नुसतं कृतीमध्ये वारंवारता, दोन्ही आलं तर दोन्ही गोष्टी लिहून तुम्ही त्याचे कॉजेस, त्याचे सिम्पटम्स, आणि ते कशामुळे होतं किंवा का होतं, आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट काय तर मेडिकेशन असतं. मेडिकेशनने नॉर्मल झालं की तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की सेल्फ केअर कशी घेणे किंवा काउन्सिलिंग सेशन्स घेऊ शकता. आणि योगा सर्वात महत्वाचं काय तर योगा, जे काही आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलंय, तर तो योगा खूप महत्वाचा आहे ह्याच्यामध्ये, आणि त्याच्याशिवाय काय होत नाही आपल्याला, साधारणतः बऱ्याच गोष्टी नॉर्मल व्हायला किंवा व्हायला मदत होते. आता मागच्या वेळेस आपण, मला वाटते की साधारणतः आपण हे बघत होतो की योगाचा सेकंड मॉड्यूल मध्ये आपल्याला काय आहे की योगाचा ह्या सर्व डिसिजेस मध्ये रोल काय आहे. तर आता तुम्ही साधारणतः लक्षात ठेवा की आपल्या ह्याच्यामध्ये भारतीय मानसशास्त्रामध्ये तर खूप उपनिषद म्हणा किंवा भगवद्गीता म्हणा, रामायण म्हणा, महाभारत म्हणा, ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये पूर्वीपासून काय येते की, किंवा नंतर तुम्ही दर्शनशास्त्र आलं तर चार्वाक म्हणा, महावीर म्हणा, बुद्ध म्हणा, तर ह्या सगळ्यांपासून काय येतं की आपल्याकडे मनाचा खूप एकदम सगळ्यात जास्त प्रमाणात अध्यात्म किंवा मन या सगळ्यांचा काय केलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचार केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं तर आपल्या साधारणतः आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ह्याचं मानवी मनाचं स्वरूप काय आहे, एकदम व्यापक आहे. 2000 ते 2500 कशाचा काळ आहे, वैदिक काळ आहे. तर वैदिक काळामध्ये तर साधारणतः की गूढ गोष्टी, आत्मा, सामाजिक मानसशास्त्र काय आहे, प्राणी किंवा मूल कसे स्वतंत्र आहेत, तेव्हा त्यांचा आध्यात्मिक संकेत किंवा त्यांचं आध्यात्मिक ज्ञान किंवा आध्यात्मिक मानसशास्त्रीय ज्ञान, शिक्षणशास्त्र यांची काय, कामशास्त्र, इव्हन कामशास्त्राची सुद्धा विस्तृत मांडणी काय केलेली आहे, पूर्णपणे वेदांत म्हणजे वैदिक काळामध्ये केलेली आहे. म्हणजे हिंदू धर्मातील प्रत्येक धर्माच्या पुस्तकामध्ये पण मानवी वर्तन कसं असावं, किंवा वेद म्हणा, उपनिषदे म्हणा, भगवद्गीतेमध्ये म्हणा, ॲबनॉर्मल लोक कशी आहेत, सुपर नॉर्मल लोक कशी आहेत, किंवा उपनिषदामध्ये तर पूर्ण मानवी मनाचा आणि शरीराचा परस्पर संबंध काय आहे किंवा त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ह्याचा पण उल्लेख आढळतो. इव्हन उपनिषदामध्ये जाणीव, झोप, मन, आत्मा यांचंही काय होतं की आपल्याला वर्णन आढळतं. उपनिषदामध्येच पहिल्यांदा आपल्याला स्वची संकल्पना, झोप म्हणजे काय घडतं, स्वप्न म्हणजे काय, किंवा कोश, इव्हन काहीतरी उपनिषदामध्ये आपल्याला काय मिळाले, अन्नमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, आपल्याला इव्हन हालचाली कशा होतात, आपल्या भावना कशा आहेत, आपल्याकडे कौशल्य कशी डेव्हलप होतात, ज्ञान कसे होतात, सवयी कशी लागतात, मन म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, इव्हन आपलं व्यक्तिमत्व म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख काय आढळतो आपल्याला उपनिषद किंवा अथर्व म्हणजे वेद आहेत आपले ते टोटल वेद, भगवद्गीतेमध्ये तर मनाचं किती उल्लेख केलाय. म्हणजे इव्हन अर्जुन विचारतो की भगवान श्रीकृष्णांना की हे जे मन आहे ह्याच्यामध्ये हजारो विचार येतात, याचं दुराग्रही जे मन आहे त्याला
मी कसं नियंत्रणात आणू किंवा मी कसं हे करू. तर मग ते हा भगवद्गीतेमध्ये पण उल्लेख आहे. म्हणजे सगळीकडे मानसशास्त्राचा किंवा ह्याचा काय आहे उल्लेख आहे. इवन तुम्ही पाहिलत का की अ, उपनिषदामध्ये तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुणांच्या व्यक्तीचे पण वर्णन केलेलं आहे किंवा आपल्या योगामध्ये पण तुम्ही बघितलं की तमोगुणामुळे काय होतं, माणूस दुराग्रही, संतापी आणि कसा होतो, कंटाळलेली राहतो. रजोगुणाने काय होतं की अस्वस्थ असतो, लोभी असतो रजोगुणाचा. ज्याच्यामध्ये सत्वगुण प्राधान्य आहे तो मध्ये मात्र बुद्धिमान असतो, संयमी असतो आणि कसं असतो की कमी अवगुण असलेला असतो. तर आणि आयुर्वेदामध्ये तर काय सांगितलं की वात पित्त कफ ही त्रिगुणित प्रकृती सांगितली आणि त्याच्यानुसार आपलं व्यक्तिमत्व घडतंय. वाताची व्यक्ती कशी असते, पित्ताची व्यक्ती कशी असते, कफाची व्यक्ती प्राधान्य असलेली कशी असते, हे सगळं काय होतं की इव्हन आपल्या निद्रेच्या आवश्यक आहे. तर अनुकूल वातावरण, व्यायाम आणि पौष्टिक आहाराची संकल्पना किंवा जोड द्यायला पाहिजे. हा सगळा उल्लेख काय होतो आपल्याला आढळतो. इव्हन अथर्ववेदामध्ये तर तंत्र, मंत्र, संमोहन याचा उपचार पद्धती म्हणून उल्लेख केलेला आढळतो. म्हणजे जे काही मानसिक विकार होतात त्याच्यावरती मंत्रांचा उपयोग, त्याच्यावरती तंत्रांचा उपयोग, संमोहन करून भावना व्यक्त करणे किंवा आपण जे सिग्मंड फ्राईडचे कॅथार्सिस आपण बघितलं, विरेचन भाव मुक्त, तर ती पद्धत अथर्ववेदामध्ये आपल्याला पूर्वीच्या काळी असे श्लोकचे श्लोक आढळतात. मानसिक उपचारासाठी आपल्याला त्यांनी मंत्र नियंत्रण किंवा संमोहन, जादूटोणा अशा गोष्टींचा पण उल्लेख आपल्याला काय आढळतो, अथर्ववेदामध्ये आढळतो. इवन रामायण महाभारतामध्ये आपल्याला समुपदेशन पद्धती किंवा काउन्सिलिंग पण दिसून येतं. इवन त्याच्यामध्ये मानवी प्रेरणांचा सखोल अभ्यास केलेला आहे. पातंजल ऋषी तर सगळ्यात काय होते की त्यांनी तर काय आहे की म्हणजे त्यांनी तर पूर्णपणे काय सांगितलं की ख्रिस्तपूर्व 5व्या शतकामध्ये त्यांचा उदय झाला. त्यांनी काय सांगितलं की आपला वैज्ञानिक दृष्टिकोन महत्वाचा आहे. कुठल्याही गोष्टीवरती आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि कसं चिकित्सा करा की प्रत्येकाकडे चिकित्सक दृष्टीने पहा आणि चिकित्सा करूनच प्रत्येक दृष्टिकोनातून मनाला समजून घेऊन योग मार्गाचा अवलंब करा. तर योग काय सांगतं आपल्याला? अनुभव सांगतो. मग योगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितलंय की चित्तवृत्तींचा निरोध सांगतं. मग आता चित्तवृत्तींचा निरोध केल्यावर काय होतं? तर चित्तवृत्तींचा निरोध केल्यावर आपली निर्गुण निराकार अशी मनाची अवस्था तयार होते आणि जेव्हा निर्गुण निराकार अशी अवस्था तयार होते, निर्गुण निराकार अवस्था म्हणजे मनामध्ये कुठलेही विचार नसणे आणि मी आणि माझा विचार संपून मनामध्ये काय होते, शांतता निर्माण होते आणि माणूस काय होतो, पूर्णपणे स्वार्थरहित होऊन एखाद्याला मदत करतो किंवा कलेत रममान होतो, तेव्हाच त्याला अमनीय अवस्था असं म्हणतात. थोडक्यात काय तुम्ही लक्षात ठेवा, आता आपण मानसशास्त्राची व्याख्या करताना काय पाहिलं होतं की वर्तन, भावना आणि काय बघितलं होतं की विचार, या विचार, भावना आणि वर्तन यांचा एक समन्वय असतो किंवा यांचं एक समायोजन असतं. तेव्हा काय होतं की आपण त्याच्यामधून काय होतं की आपल्याकडून काय होतं म्हणजे बघा, आपल्या मनात आधी विचार येतात, ते भावनेपर्यंत जातात आणि भावनेतून काय होतं, वर्तन घडतं. तर ह्या तिघांच्या मध्ये जेव्हा एकलयता येते म्हणजे काय होतं की एकरूपता येते. तर तेव्हा काय होतं की आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे काय होतो, डेडिकेशनने रममाण होतो. म्हणजे बघा, आता तुम्ही स्वयंपाकघरात आहात, तर तुमचं वर्तन काय आहे की तुम्ही स्वयंपाक करताय. मग तुमचे विचारही स्वयंपाकाभोवती किंवा चांगले विचार आहेत की म्हणजे मी आदरातिथ्य करायचंय, माझ्याकडे पाहुणे येणार आहेत. तर माझ्याकडची भावना किंवा माझ्यामध्ये प्रेम निर्माण होतं किंवा माझ्या मुलांसाठी स्वयंपाक बनायचा तर ही भावना झाली किंवा आदरातिथ्य करायचंय, त्यांना मला समाधान, त्यातून समाधान मिळणार आहे. तर ही समाधानाची भावना आली. तर हे विचार, भावना आणि वर्तन जेव्हा एकत्र येतं किंवा काय म्हणू शकतो त्याला आपण की युज्यते, युज ह्या धातूपासून जेव्हा एकत्र मिलन होणे, आत्मा आणि परमात्म्याचं मिलन म्हणतो आपण, पण आपल्या व्यावहारिक दृष्टिकोनातनं आपण काय म्हणू शकतो, जेव्हा आपले वर्तन, विचार आणि भावना ह्यांचा समन्वय घडतो किंवा ह्यांच्यामध्ये मिलन घडून येते, तर त्या परिस्थितीशी आपण पूर्णपणे समरस होतो. इतके समरस होतो की
त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक राहत नाही, किंवा ती कलाकृती किंवा ते जे आपण काही बनवतो ते एकदम उच्चतम गोष्टीला. तुम्ही आता ह्याचं उदाहरण घेऊ शकता. आता सुदाम्याचे पोहे. आता सुदाम्याच्या पोह्यामध्ये असं काय असेल, पण श्रीकृष्ण किती प्रेमाने खातो का? तर त्याच्यामध्ये त्याचा भक्तिभाव, किंवा ते पोहे करताना जी कृष्णाबद्दलचं प्रेम, कृष्णाबद्दलची भक्ती त्याच्यामध्ये दाटून आली होती. त्याच्यामुळे काय झाले की ते सुदाम्याचे पोहे अजरामर झाले. तशीच प्रत्येक कलाकृती, मग ती सायंटिस्टचा शोध असू दे किंवा एखाद्या कलेची कलाकृती असू दे, त्याच्यामध्ये काय होतं की ह्याचं सगळं काय होतं की हे होतं पातंजल किंवा आपलं योगशास्त्र तर सगळं कशामध्ये होतं, मनाभोवती. म्हणजे इव्हन रामाला जेव्हा डिप्रेशन किंवा नैराश्याने घेरलेलं असतं, तेव्हा आपल्याला हे वात्सायनांचं किंवा ह्यांचं उपनिषद किंवा आपण हे सॉरी आपल्याला काय हे जेव्हा ते त्यांना सांगतात की वात्स्यायन ऋषी की योग हा मनप्रशमन हा उपाय आहे. म्हणजे योग हा मन शांत करण्याचा उपाय आहे असं ते ऋषी सांगतात त्यांना, श्रीरामांना. तर इतकं योगाचं काय काय आहे, महत्व आहे. मग योगामध्ये आपण मागच्या वेळेस काय बघितले होते, म्हणजे आपण हे सगळं म्हणजे आपण ह्याच्यामध्ये मनाच्या म्हणजे आता पातंजल ऋषींनी मनाच्या ज्या वृत्ती सांगितल्या, की त्या वृत्ती किंवा चित्तप्रसादनांचे उपाय सांगितले. हे सगळे काय आहेत, सगळे मनाभोवती गुंफणारे, सगळे मनाला शांत करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी चित्तवृत्तींचा निरोध केला म्हणजे काय होतं, आपोआपच योग घडतो किंवा मनाचं शांत येतं. म्हणजे तुम्ही विचार करा, आजपर्यंत आपण काय करतो की आपल्याला थोडी जरी शिंक आली तर आपण दवाखान्यात जातो, पण आपलं मनाचं स्वास्थ्य बिघडलं म्हणून लगेच कोण दवाखान्यात जातं का? नाही. तर म्हणजे आता म्हणजे मानसिक शास्त्र किंवा मनाशास्त्राला पूर्वीपासूनच दुय्यम स्थान मिळालेलं आहे. परंतु जोपर्यंत मनाचं स्थान चांगलं म्हणजे मानसिक आपली प्रकृती चांगली नाही, तोपर्यंत काय होत नाही आपल्याकडे, आपल्याला त्याचं काय होत नाही, शारीरिक त्याच्यावरती काय होत नाही, आपल्याला आपलं स्वास्थ्य चांगलं आहे म्हणता येत नाही. तर मग हे मानसिक स्वास्थ्य चांगलं जपण्यासाठी पातंजल ऋषीने जे सांगितलेले सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे योग म्हणजे काय, तर आपल्या ह्या सगळ्यांचं मिलन किंवा हे आपण असं म्हणू शकतो आध्यात्मिक दृष्टीने आणि आत्मा आणि परमात्मा म्हणू शकतो. परंतु आपल्या व्यावहारिक दृष्टीने वर्तन, विचार आणि भावना यांचं जेव्हा एकत्र मिलन होतं, एकत्रीकरण व्यवस्थितपणे होतं, तेव्हा त्याला आपण काय म्हणू शकतो की योग घडला असं म्हणू शकतो. किंवा आपण त्यांच्या अजून 5 वृत्ती ज्या आहेत, मनाच्या ज्या 5 वृत्ती, यांच्यापासूनच दुःख होतं. आणि ह्या जेव्हा वृत्ती आपण निर्मूल करतो, त्या वृत्तींचं निर्मूलन करतो, 5 वृत्तींचं, तेव्हा दुःखापासून आपली काय होते, मुक्तता होते. इव्हन त्यांनी काय सांगितलं की क्लेश सांगितले 5, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. हे 5 जेव्हा क्लेश आपल्या जीवनातून निघून जातात, तेव्हा आपण काय होतं की सगळं दुःख निघून येतं. सगळ्या मूळ दुःखाचं कारण त्यांनी काय सांगितलंय, अविद्या सांगितलंय. तर मग म्हणजे पतंजल ऋषींनीच्या इतका मनाचा अभ्यास किंवा मानसशास्त्राचा अभ्यास कोणीच सुंदररित्या केलेला नाही. आपण हे सगळं ह्याच्यामध्ये लिहू शकतो. म्हणजे आपल्या जे उपचार पद्धती आहे त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात मी तो इतिहास सांगितला. मग पातंजल ऋषींनी काय सांगितलं, चित्तवृत्ती निरोधा, किंवा हे काय सांगितलं आपण की मनाच्या वृत्तींपासून निवृत्ती, मनाच्या क्लेशापासून निवृत्ती, चित्तप्रसादनाचे उपाय, हे सगळ्या गोष्टी काय होतात की मनाभोवती येतात. आणि मन म्हणजे चित्त म्हणजे त्यांनी काय घेतलंय याच्यामध्ये पतंजल ऋषींनी, तर त्यांनी मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त ह्या 4 गोष्टींचा उपयोग त्यांनी चित्तामध्ये केलेला आहे. मग आता मी तुम्हाला उपयोगामध्ये सांगितलं होतं की पंचकोशात्मक ह्याच्या पुढे आपण पंचकोशात्मक उपचार पद्धती बघितली होती की म्हणजे बाबा अन्नमय कोशावरती उपचार पद्धती कशाने करू शकतो, तर योगासन आणि शुद्धिक्रियेने करू शकतो. प्राणमय कोशावरती आपण कशाने करू शकतो, प्राणायाम आणि प्रत्याहाराने. मनोमय कोशावरती प्रार्थना, ध्यान, धारणा, ओंकार जप आणि योग निद्रा याच्याने मनोमय कोशावरती. आ- आनंदमय कोशावरती यम यम पालन प्रार्थना आणि करू शकतो. आणि विज्ञानमय मध्ये काय, आहार विहारामध्ये बदल करून आपण काय करू शकतो, त्या गोष्टींमध्ये आपण बदल करू शकतो. मग आता ह्याचं थोडं थोडं स्पष्टीकरण आपण करू शकतो. तर अन्नमय कोशामध्ये आसने आणि शुद्धिक्रिया आहेत. मग थोडक्यात थोडक्यात तुम्ही साधारणतः आसनांमध्ये कुठली आसने आपल्याला नैराश्यावरती किंवा आपल्याला, सगळीच आसने ही काम करतात, पण त्यातल्या त्यात आपलं काय तर साधारणतः मार्जरासन, शवासन,
सेतुबंधासन, अर्धमध्य, मग तर त्याच्यामध्ये तुम्ही बैठक स्थितीतली आसने, दंड स्थितीतली आसने, ह्याच्यातली आसने असं करून तुम्ही काय करू शकता, अनुकरण त्याच्यामध्ये भेद करून ते लिहू शकता. शुद्धिक्रिया तुम्ही सांगू शकता. शुद्धिक्रियेमध्ये काय, तर शुद्धिक्रियामध्ये अन्नमय कोशाच्या शुद्धिक्रिया काय, तर वमन आणि शंख प्रक्षालन किंवा ह्या सगळ्या काय होतात की विरेचन किंवा अग्निसार क्रिया किंवा नवली क्रिया, ह्या सगळ्या काय येतात शुद्धिक्रियेमध्ये येतात. नंतर मनोमय कोशामध्ये काय येतात शुद्धिक्रिया, तर कपालभाती आणि त्राटक किंवा त्याचे उपाय, मनाला एकाग्र करणारे उपाय आपल्याकडे शुद्धिक्रियेमध्ये येतात. नंतर काय होऊ शकतं, मानसिक विकारामध्ये काय होतं, रोग्याचं एकत्रीकरण किंवा कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं असतं आणि त्यासाठी त्राटकाची क्रिया सगळ्यात जास्त उपयुक्त आहे. किंवा मग त्याच्यामध्ये ज्योती त्राटक करा, बिंदू त्राटक करा, सूर्य त्राटक करा. तर हे सगळे त्राटकाचे प्रकार काय येतात की त्याच्यामध्ये येतात. कपालभातीने काय होतं, तर साधारणतः आपलं रक्तभिसरण सुधारतं. मग त्यामुळे काय होतं की मज्जासंस्थेवरती ताण आलेला असतो. तर मज्जासंस्थेच्या तो ताण कमी करायसाठी आपण जेव्हा O2चा सप्लाय किंवा ऑक्सिजनचा सप्लाय जास्त प्रमाणात होतो, तेव्हा काय होतात, मेंदूमधल्या पेशी काय होतात, एकदम चांगल्या तऱ्हेने सक्रिय होतात. म्हणूनच आपण सांगतो की अन्न व्यवस्थित घ्या किंवा एक्सरसाइज व्यवस्थित करा. त्याच्यामुळे काय होतं की आपोआपच एंडॉर्फिन्स किंवा डोपामाइन किंवा सेरोटोनिन असे जे हार्मोन्स आहेत, हे सगळे काय आहेत, आपल्याला आनंदी ठेवणारे हार्मोन्स आहेत. एंडॉर्फिन म्हणा, डोपामाइन म्हणा, सेरोटोनिन म्हणा, हे सगळे स्त्रवतात आणि काय होतं की आपोआपच आपल्याला आनंदी राहायला किंवा समाधानी राहायला मदत होते. आता प्राणमय कोशामध्ये काय, तर ह्याच्यामध्ये काय होतं की अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम किंवा कुंभक विरहित प्राणायाम, कुंभक सहित प्राणायाम, ह्या सगळ्या म्हणजे भस्त्रिका, उज्जयी, ह्या सगळ्या प्राणायामाचं काय होतं की बघा तुम्ही विचार आणि मनाचं खूप म्हणजे खूप खूप म्हणजे खूप काय आहे, संबंध आहे. तर ह्याच्यामध्ये सगळीकडे भगवद्गीतेमध्ये उल्लेख येतो विकारजान मनाचा, किंवा आपल्या उपनिषदामध्ये येतो, किंवा आपल्या ह्याच्यामध्ये येतो की आपल्या सगळ्या हठयोग प्रदीपिका किंवा आपल्या पतंजली योगसूत्रामध्ये, की तुम्ही बघा विचार, जेव्हा तुम्ही काय करता की दीर्घ श्वास घ्यायला लागता किंवा आपोआपच विचारांचं किंवा आमावगमन काय होतं, कमी येतं. तुम्हाला राग आला तर तुमचा श्वासाचा वेग वाढतो. तुम्ही शांत असाल तर तुमच्या श्वासाचा वेग कमी होतो. तर काय होतं, थोडक्यात काय, तर तुमच्या श्वासाचा आणि विचारांचा काय आहे, अतूट संबंध आहे. मग अशा वेळेस प्राणायामाचा सर्वात जास्त उपयोग होतो. मग याच्यामध्ये तुम्ही दीर्घ श्वसन करा किंवा तुम्ही भ्रामरी प्राणायाम करा, उज्जयी प्राणायाम करा किंवा भस्त्रिका प्राणायाम करा. तर किंवा अनुलोम-विलोम प्राणायाम करा. ह्या सगळ्यांमुळे काय होतं, की तुम्हाला मानसिक स्वास्थ्य नीट का का आपोआपच श्वासावरती लक्ष केंद्रित झाल्यामुळं, आणि काय होतं, की खूप राग आला, की आपल्याला काय होतं, की दीर्घ श्वसन करा असं पतंजली सांगतात. मग आपोआपच विचारांकडे दुर्लक्ष होतं आणि आपला राग किंवा आपलं त्यावेळेचं मानसिक स्थिती आपली काय होते, कमी होते. आता ओंकार जापामध्ये काय होतं, की उच्चाराने काय होतं, की नाभीपाशी कंपन होतं. उच्चाराने अनाहत चक्रापाशी होतं आणि मनी सहस्त्रधार चक्रापाशी कंपन होतं आणि ही कंपनं काय करतात, आपल्या साधकाच्या स्थूल आणि सूक्ष्म देहावरती काय करतात, आघात करतात आणि त्याच्यामुळे काय होतं, की मज्जासंस्थेचं कार्य सुधारतं. आपली ज्ञानशक्ती, आकलनशक्ती, ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती सुधारते. आपल्या ह्याच्यावरचा काय होतो, ताण कमी होतो एक प्रकारचा आणि मानसिक सबलीकरण होतं. आणि ह्या ओंकाराच्या आघाताने काय होतं, की आपल्याला एक प्रकारचं तुम्ही बघा, की ऋषीमुनींच्या मागे एक प्रकारचं वलय असतं. ते वलय कशामुळं असतं, की त्यांच्या त्या ध्यानधारणेमुळं असतं. मग जर तुम्ही ओंकार जाप कराल, तुम्ही ध्यानधारणा कराल, तर तुमच्या भोवती पण काय होतं, की प्रत्येकाभोवती आपण एक बघतो, की प्राणिक ऊर्जेचं वलय आहे. आणि ही आबा जेवढी सगळ्यात मोठी किंवा जेवढी सगळ्यात चांगली, तेवढं तुमचं मानसिक, शारीरिक स्वास्थ्य काय राहतं, चांगलं राहतं. आता योगामध्ये तुम्ही बघितलं, की आता हे जसं कोश पद्धती आहे. आता कोश पद्धतीमध्ये तुम्ही आता बघितलं, मनोमय कोश बघितल्यानंतर आनंदमय कोशामध्ये काय, विज्ञानमय कोशामध्ये काय येतो, की आहार-विहारामध्ये मनोमय कोशामध्ये ध्यानधारणा पण येतात. ध्यानधारणेमुळे पण काय होतं, की अँक्झायटी किंवा नैराश्य कमी व्हायला मदत होते. एकदा अँक्झायटी किंवा नैराश्य आल्यावर ध्यानधारणा करायची नाही. कारण
अजून शांत बसलं अंतर्मनात बघितलं तर डिप्रेशन येण्याचे चान्सेस असतात. परंतु डिप्रेशन तुमचं कमी झाल्यानंतर परत येऊ नये म्हणून तुम्हाला ध्यानधारणेचा अभ्यास करावा लागतो किंवा त्यासाठी मनाचं सामर्थ्य वाढवतं, मदत होते. विचारांचं किंवा आपण जे विचारांना रिस्पॉन्ड करतो किंवा रिॲक्ट करतो ते कमी होतं. रिॲक्ट करायचं कमी होतं, रिस्पॉन्ड करायला लागतो आपण त्यांना व्यवस्थितपणे. नंतर योग निद्रेमुळं काय होतं, आपलं अंतर्मन उघडतं व त्याची प्रचंड शक्ती आपल्याला काय करते, सकारात्मकता वाढवण्यासाठी मदत करते आणि आपल्यामध्ये आशा पल्लवित करते. आणि त्यामुळे आपली चिंता, नैराश्य, ताण काय होतो, कमी व्हायला मदत होतो. इव्हन नैराश्यामध्ये, ताणामध्ये झोप कमी झालेली असते. अशा वेळेस आपल्याला काय होतं, की योग निद्रेने आपल्याला चांगली झोप लागण्यामध्ये मदत होते. आता विज्ञानमय कोशामध्ये काय आहे, की आहार आणि विहारामध्ये काय आहेत आपल्याला बदल करायचे. तर आहार विहारामध्ये बदलामध्ये काय करायचंय आपल्याला, की सात्विक आहार घ्यायचा आहे. बघा तुम्ही मांसाहार तुम्ही जसे खाता तसे तुम्ही बनता. तुमचं म्हणजे त्यामुळं असं म्हटलं जातं, की जे काही आपलं खाणं बनवणारं आहे, ते शक्यतो आपली घरातील आईने बनवलेलंच खाणं खावं. तुम्ही हॉटेलमध्ये त्या शेफच्या मनामध्ये त्यावेळेस काय ताण आहे किंवा काय अडचणी आहेत त्याला किंवा त्याच्या भावभावनामध्ये काय उतरलंय तुम्हाला अन्नामध्ये माहीत नसतं. तर त्याच्यामुळे त्याच्या तुमच्या भावभावनांचे तुमच्या आहारावरती काय होतात प्रतिसाद उमटतात. म्हणून प्रत्येक वेळेस पूर्वीच्या काळी आपल्या परंपरागत पद्धतीमध्ये अंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात जाऊ नये. स्वयंपाकघरात गेल्यानंतर काय करणे, की बाबा आपल्या भावनांवरती व्यवस्थित लक्ष देऊन किंवा आपल्या चांगल्या भावना ठेवून आनंदी भावना ठेवून खाणं बनवणे लोकांसाठी. ह्या गोष्टी किंवा देवाकडे जाऊन प्रार्थना करून मग स्वयंपाकघरात जाणे किंवा किचन मधल्या कधी-कधी चुलीची पूजा करणे, त्याला अग्निदेवतेला त्याला नैवेद्य दाखवणे आणि मग घरातल्यांनी खाणे. आपोआपच काय होतं एक प्रकारचा संयम, निग्रह ह्या भावनांची काय होते जोपासना होते आणि त्यामुळे काय होतं, की मानसिक स्वास्थ्य चांगलं राहायला मदत होते. तर ह्याच्यामध्ये मांसाहार काय केला पाहिजे, वर्ज्य केला पाहिजे. शक्यतो पालेभाज्या, सॅलड्स, मोड आलेली कडधान्य, ताजं अन्न यांचा आहारात समावेश करावा. नॉन-व्हेज का वर्ज्य करावं? तर नॉन-व्हेजमुळे अग्रेसिव्ह भूमिका वाढायची आपली अजून शक्यता, आक्रमकता, रानटीपणा वाढायची शक्यता असते. त्याच्यानंतर अजून काय तर डिप्रेशन, ताणामुळे आपलं काय होते पचनशक्ती पण आपली बिघडलेली असते. मग अशा वेळेस जर तुम्ही मांसाहार कराल तर तुम्हाला अन्न पचणार नाही, अपचनाचा त्रास होऊ शकतो. म्हणून अशा वेळेस मांस मसालेदार पदार्थ, तिखट पदार्थ, बेकरीचे पदार्थ, शिळं अन्न पण खायचं नाही. कारण शिळं अन्न काय करतं, तमोगुण वाढवतं आपलं. तमोगुणामुळे आपल्याला आळस येतो, राग येतो, कंटाळेपणा येतो, झोप येते. मग अशा वेळी डिप्रेशन आणि ह्याच्यामध्ये पण अशा अडचणी येत असतात. मग अशा वेळेस आपल्याकडचे हे गोष्टी येऊन येतात आपल्यामध्ये तामसिक भाव वाढवून येत. म्हणून आपण शिळं अन्न पण फ्रीजमधलं अन्न, फास्ट फूड आपण काय केलं पाहिजे, वर्ज्य केलं पाहिजे. नंतर विहारामध्ये योगाच्या तत्वज्ञानाचा पूर्णपणे आपल्या जीवनामध्ये अवलंबन केलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही योगामध्ये सांगितलंय, मग ती पूर्ण जीवनशैली आली आपली. म्हणजे यमनियमांचा समावेश आला, ऋतुचर्येचा समावेश आला, आनंदी समाधानी वृत्तीचा समावेश आला. या सगळ्या गोष्टींचा यमामध्ये काय आलं, की नियमामध्ये तप, संतोष, शौच, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आलं. यमामध्ये काय आलं, की सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. तर ह्या सगळ्या गोष्टी पाळल्यानंतर आपोआपच तुमच्या व्यवहारामध्ये नैतिकता किंवा नीतिमूल्य काय होतात, आपोआपच जोपासली जातात आणि त्यामुळे कुठल्याच गोष्टींमध्ये ताण किंवा नैराश्य येत नाही. त्यामुळे काय होतं, की ह्या गोष्टींचा वापर केला पाहिजे. नंतर काय केलं, सकारात्मक वृत्ती पण वाढायला मदत होते. नंतर काय होतं, की तुम्ही काय केलं समजा प्रार्थना केली, मंत्रजप केला, भजन केली, नामजप केला, सत्संग केला. त्याच्यामुळे सात्विक भावनांची वृत्ती वाढते आणि सात्विक भावना आपोआप वाढल्या, की आपल्यामध्ये काय होतं, की आपोआपच काय होतं, की आपण दक्ष बनतो, तत्वज्ञानी बनतो, शांत बनतो, आसक्ती कमी होते. याचं उदाहरणच आहे ज्ञानेश्वर भगवंत, की कुठल्याही ज्ञानेश्वर भगवंतांची सात्विक स्थिती किंवा त्यांनी समाधी घेतली त्याच्यामुळे सात्विक त्यांच्याकडे सत्वगुण इतका आगाध होता, की चित्त प्रकाशमान होऊन त्यांनी काय घेतली किंवा प्रज्ञा हे होऊन त्यांनी समाधी घेतली.
आणि कधीही तुम्ही बघा, लोक वर्तमान काळात जगतच नाहीत. एकतर भूतकाळाचे पडसाद त्याच्यावर उमटलेले असतात किंवा भविष्य काळाच्या चिंता त्यांना त्रास देत असतात. तर वर्तमान काळामध्ये कधी आपण बरेच लोक वर्तमान काळात नसतोच. तर भविष्याची चिंता न करता भूतकाळात घडलेल्या गोष्टी लक्षात न ठेवता किंवा मनात न घेता आपण काय केलं पाहिजे, वर्तमान जीवनामध्ये ईश्वरावरती पूर्ण श्रद्धा ठेवून आनंदाने जगायचा प्रयत्न केला पाहिजे. मग आता आनंदमय कोशामध्ये पण काय तेच आहे की आनंदमय कोश ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, आपोआपच चांगला होतो. आणि आध्यात्मिक जर स्पिरिच्युअल उन्नती केली तर मग मोक्ष किंवा अध्यात्माद्वारे आपल्याला स्पिरिच्युअल उन्नती करून मोक्ष साधण्याला किंवा आनंदमय कोशाच्या उन्नतीला किंवा विकासाला मदत होते. आता हे सगळे कोशानुसार झाले आपले. आता तुम्ही जर चक्र बघितली आपल्या शरीरामधली सगळी, की मूलाधार चक्र असू दे, स्वादिष्टान चक्र असू दे, किंवा आपलं काय अनाहत चक्र असू दे, विशुद्ध चक्र असू दे, सहस्रार चक्र असू दे, किंवा बैंबीपशीचं मणिपूर चक्र असू दे, ह्या सगळे चक्रांचं पण प्रत्येकाचं एक कार्य आहे, प्रत्येकाचा एक बीजमंत्र आहे, प्रत्येकाचं कलर आहे, प्रत्येकाचं एक चित्र आहे किंवा पिक्चर आहे. तर मूलाधार चक्राचं कार्य काय असतं, तर ते आपल्या जननेंद्रिय म्हणा किंवा आपल्या सगळ्या खालील गोष्टींचं किंवा सगळ्या ह्याच्यावरती काय करतात, त्याच्यावरती कंट्रोल असतं. मग जेव्हा ह्या गोष्टींचा आजार निर्माण होतो तेव्हा, किंवा ते भावना पण त्याच्याशी निगडीत असतात. भावना कुठल्या निगडीत असतात, तर भीती, फिअर किंवा न्यूनगंड किंवा सिक्युरिटी किंवा एखाद्यावरती विश्वास ठेवण्याची भावना कमी असणे. जर मूलाधार चक्राचं स्वास्थ्य चांगलं नसेल तर ह्या गोष्टी काय होतात आपल्यामध्ये डेव्हलप होतात. म्हणजे बायकांमधील मेन्स्ट्रुअल सायकल किंवा गर्भधारणा या सगळ्याचा गोष्टीचा कंट्रोल त्या मूलाधार चक्रामध्ये किंवा ह्याच्यामध्ये किंवा असं ते पेरिनियल रिजनच्या शेजारी किंवा वजायना आणि अॅनसच्या मध्ये, पुरुषामध्ये पेनिस आणि अॅनसच्या मध्ये, तिथं ते काय असतं, मूलाधार चक्र असतं. आणि तिथं सुषुम्ना नाडीच्या एंडला काय असतं, तिथं कुंडलिनी शक्ती असते. मग तुम्हाला जेव्हा जेव्हा आजार होतात तेव्हा तेव्हा तो आजार कुठला आहे बघून त्या आजारावरती, त्या चक्रावरती तुम्ही त्या चक्राचं बीजमंत्र म्हणू शकता किंवा त्या चक्रावरती कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही ध्यान करू शकता. म्हणजे ही पण एक उपचार पद्धती डेव्हलप झालेली आहे योगामध्ये. की म्हणजे समजा मूलाधार चक्राचंच घेतलं तर मूलाधार चक्रामध्ये आपण कुंडलिनी शक्ती जर मूलाधार चक्रावरती जागृत केली तर ती एक एक चित्राचं भेदन करत प्रज्ञाबुद्धी किंवा आपल्याला केवळ ज्ञान प्राप्त होतं, मोक्ष प्राप्त होतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही आजारामध्ये ह्या कुठल्या चक्तीतला म्हणजे आजार झालेला आहे, आता कंठापाशी थायरॉइड ग्लँडचा आजार आहे तुम्हाला, तर तुम्ही विशुद्ध चक्रावरती जर लक्ष केंद्रित केलं, तर तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही ध्यान केलं तर आपोआपच काय होतं की हे डिसिजेस किंवा हे आजार कमी व्हायला मदत होते. मग ते ते जिथे जिथे जे जे चक्र आहेत, ज्या ज्या अवयवांशी संबंध आहे, म्हणजे आता अनाहत चक्र हृदयाशी संबंध आहे, मणिपूर चक्र पचन शक्तीशी संबंध येत आहे, मूलाधार चक्र सगळ्या एक्सक्रिटरी ऑर्गनशी किंवा आपल्या सेक्शुअल ऑर्गनशी संबंधित आहे. तर तसं स्वादिष्टान चक्र पण काय आहे आपल्याला बऱ्यापैकी किडनीच्या कामाशी किंवा आपल्या लार्ज इंटेस्टाईनशी संबंधित आहे. तसं मणिपूर चक्र आमाशयाशी, लिव्हर, प्लीहाशी संबंधित आहे. नंतर हृदयाशी अनाहत चक्र आणि विशुद्ध चक्रापाशी थायरॉइड ग्लँड, सहस्त्रधार, ग्रहांमध्ये सगळं ब्रेन किंवा आपला इतर भाग किंवा डोळे, पंचज्ञानेंद्रिय सगळ्याशी संबंधित आहे. तर जो जो आजार आहे त्या चक्राचा मूलमंत्र, त्याचा रंग याच्यावरती फोकस केलं, त्याचं आपण जाप केला किंवा त्याच्यावरती ध्यान केलं त्या चक्रावरती, तर आपोआपच काय होतं, ते आजार कमी व्हायला किंवा त्याला मदत होते. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का की योगाच्या उपचार पद्धतीमध्ये काय काय येतंय. तर तुम्हाला कोश पद्धती सांगितली. कोश पद्धतीमध्ये आपल्याला हे अष्टांग योग जो पातंजल ऋषींनी सांगितला, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी, तोच आपण पंचकोशामध्ये विभागला आपण सगळा. तो काय काम करतो हे आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्येच आपले शुद्धिक्रिया आली, आसने आली, ते पण त्याचा पण आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव केला. म्हणजे शुद्धिक्रिया म्हणा किंवा आसने म्हणा, ह्याचा काय म्हणजे मेन म्हणजे त्राटक आणि कपालभाती.
मनाची शक्ती वाढवायला किंवा मानसिक स्वास्थ्य ठीक ठेवायला मदत करतात. हे सगळं आपण पाहिलं. मग नंतर चक्र ध्यान किंवा चक्र आरोग्य किंवा मेंटेन करायसाठी किंवा आपलं आरोग्य जर खराब झालं तर चक्र ज्ञान पद्धती किंवा मूल चक्र बीज मंत्र जप जप किंवा चक्रावरती ध्यान करणे, ह्या सगळ्या गोष्टींनी आपण काय करू शकतो, हळूहळू योगाचा वापर करून आपण मानसिक स्थिरता किंवा मानसिक शांतता किंवा आपल्यामध्ये मानसिक सबलीकरण होतं आणि आपोआपच काय होतं, आपलं मन प्रत्येक आघाताला किंवा अडचणींना त्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा मदत घेतं किंवा मदत करतं आपल्या पूर्ण बुद्धीला किंवा आपल्या मनाला. आणि काय होतं की आपलं आयुष्य सुखकर व्हायला किंवा जीवन सुसह्य व्हायला काय होते, ह्याच्यातून मदत होते. मग ह्याच्यामध्येच आपण ओंकार बघितलं, ह्याच्यामध्येच आपण योगनिद्रा बघितली, ह्याच्यामध्येच आपण प्रार्थना बघितली. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण काय पाहिल्या, ह्याच्यामध्येच पाहिल्या. ह्याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? BA चा आपला बऱ्यापैकी सिलेबस कंप्लीट झालाय सगळा. तुम्हाला जे काही आहे ते तुम्ही एकदा प्रश्नपत्रिका बघून घ्या. मग पुढच्या लेक्चरला आपल्याला मी म्हणजे तोपर्यंत मी ना नोट्स पण पाठवते आणि तुम्हाला ज्या प्रश्नपत्रिका मिळाल्यात किंवा ज्या BA च्या प्रश्नपत्रिका पाहिल्यात त्याच्यामध्ये जर काही वेगळे प्रश्न असतील किंवा त्यात काही अडचण असेल तर मग आपण ते पुढच्या लेक्चरला घेऊ. पण तुमचा सिलेबस म्हणजे सेकंड मॉड्यूल पण योगाचा मन म्हणजे हेल्थसाठी होणारा परिणाम किंवा मनाच्या हेल्थसाठी सेकंड मॉड्यूल होतं ते संपले आणि तुमचे सगळे म्हणजे कन्फ्लिक्ट, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, नंतर ऑब्सेशन, हे सगळे डिसीजेस काय आहेत तुमचे सगळे मी घेतलेले आहेत. तर तुम्ही हे सगळे मी आता तुम्हाला नोट्स पण पाठवते आणि नंतर सेकंड मॉड्यूल होतं की योगाचा कसा मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोग करून घेता येईल किंवा विकृतीवरती किंवा ह्याच्यावरती आपण कसा त्यांचा वापर करू शकू. तर हे सगळं पण मी तुम्हाला आता योगाचा इतिहास पण सांगितला की उपनिषदात काय सांगितलं किंवा कसा वापर केला गेला, कुठं उल्लेख आला, वेदांमध्ये कुठं आला, भगवद्गीतेमध्ये कुठं आला किंवा आपल्या ह्याच्यामध्ये की रामायण महाभारतामध्ये पण समुपदेशनाचे उल्लेख सापडतात. तर म्हणजे विकृती ही पूर्वीपासून चालत आलेली आहे, म्हणजे आत्ताच दिसते असं नाहीये. पण मानसशास्त्राचा इतिहास सगळ्यांपेक्षा फक्त जवळच आहे, 100-200 वर्षाचा आहे. कारण सिग्मंड फ्राईडचं जे शास्त्र, कारण पूर्वी मानसशास्त्र तत्वज्ञानामध्येच येत होतं, ते हळूहळू तत्वज्ञानापासून वेगळं झालं आणि त्याची काय झाली एक शृंखला चालू गेल्याने तिकडं वेस्टर्न सायकोलॉजीमध्ये सिग्मंड फ्राईड जे होऊन गेले, त्यांनी जे त्यांच्यापेक्षा पण सुंदर रीतीने पातंजल ऋषींनी आपल्या 2500 वर्षापूर्वी इसवी 2500 मध्ये जे सांगितलंय किंवा उपनिषदामध्ये जे सांगितलंय तेच आपण काय केलंय, आपला योग, अष्टांग योग म्हणा, आपल्या कोश पद्धती म्हणा, त्याचा आपल्या मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी किंवा मानसिक बघण्यासाठी अष्टांग योग असू दे, पंचवृत्ती निरोध असू दे किंवा वृत्ती निरोध असू दे किंवा आपल्या क्लेशांचा क्लेश कमी करणे किंवा आपल्या प्रत्येक आयुष्यामध्ये येणाऱ्या गोष्टींमध्ये 9 अंतराय पाहिले आपण विघ्न सक्सेस मिळवण्यासाठी योगामध्ये म्हणा किंवा तर ते अंतराय पार करणं असू दे. तर हे सगळं पातंजल ऋषींनी चित्त प्रसादन बाबा उपाय की आपल्या मनाचं चित्ताचं प्रसादन कसं करायचं किंवा इवन वात्स्यायन ऋषींनी सांगितलेलं मनप्रशमन उपाय हा, सॉरी वसिष्ठ ऋषींनी सांगितलं होतं की योगा हा मनप्रशमन उपाय हा. तर ते त्याच्यावरती कसं मनमन हे सगळ्याचं म्हणजे प्रशमन केलं मनाचं तर सगळ्यात मोठा उपाय आहे तो आपला मानसिक स्वास्थ्य नीट ठेवण्याचा. मग योगाद्वारे ते कसं ठेवायचं आपण ते सगळं ह्यामध्ये पाहिलेलं आहे. मी नोट्स पाठवते 1-2 दिवसात. यात कुणाला काय अडचण आहे का? मॅडम नाही, ठीक आहे मॅडम. आपला तर हो BA चा सिलेबस संपला आपला, मला जो दिला होता तो. मी नोट्स अजून पाठवते थांबतो. म्हणजे तुम्हाला असाइनमेंट कम्प्लीट हो. करायला पण उपयोग होईल. हा, आणि तुम्हाला मग प्रश्नपत्रिका पहा. प्रश्नपत्रिकेमध्ये जर समजा काही वेगळा प्रश्न असेल किंवा तुम्हाला काही समजत नाहीये किंवा अडचण वाटतं पण ते फक्त एका शेवटच्या लेक्चरमध्ये एकदा आपण त्याचा फक्त आढावा घेऊ जर काही अडचण असेल तर. मॅडम मॅडम हो होस्ट बनवा मला. हो हो, एकच मिनिट सर बनवते. थँक्यू मॅडम. हो हो, थँक्यू.
काही अडचण नाही ना याच्यामध्ये? नाही मॅडम, सध्या याच्यामध्ये काही अडचण नाही. आता क्वेश्चन सेट चेक बघून असलं काही तर मग नेक्स्ट सेक्शन मध्ये हो, विचारतो मॅडम. चालेल चालेल. ओके, थँक्यू.